श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आता एप्रिल महिन्यात 10 तारखेला स्वामींचं प्रगट दिन आहे. तर त्यासाठी तुम्हाला 31 तारखेपासून मार्चच्या तर एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की माझ्यावरती खूप संकटं आहेत, त्या संकटातनं मला बाहेर पडायचं आहे आणि मार्ग सुचत नाही आहे, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर त्या टेन्शनमधून, त्या विचारामधनं, त्या संकटांमधनं स्वामी तुम्हाला बाहेर काढणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्हाला कंपल्सरी तुमच्याजवळ हवं आहे. तर हे दिंडोरीचं सारामृत आहे, दिंडोरीवरून मी घेतलेलं आहे. आणि हे गुरुचरित्र आहे, प्रतापानंद गोगवले काकांचं आहे, हे गोगवले मठातलं आहे. तर हे दोन्ही जर तुम्ही पुस्तकांचं वाचन जर केलं, तुम्ही याचे अध्याय जर वाचले, सकाळी याचं करा, संध्याकाळी याचं करा, काही हरकत नाही. दोन्हीपैकी एक केलं तरीही स्वामींजवळ तुमची सेवा पोचली जाते, असं काही नाही आहे. तर हे जे सारामृत आहे, तर आपण हे 9 गुरुवारसाठी 11 गुरुवारसाठी याचं वाचन करतो. आणि हे गुरुचरित्र आहे, तर आपण याचं वाचन पारायणासाठी करतो. तर दोन्हींचे फळं सारखेच आहे. फक्त शीघ्र फलदायी तुम्हाला जर पाहिजेलं आहे, तर स्वामीने तुम्हाला प्रसन्न करायचं आहे, तुमच्या जीवनात स्वामींना आणायचं आहे, काहीतरी तुम्हाला स्वामींजवळ मागायचं आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही, तर त्यासाठी तुम्हाला हे 11 दिवसाचं तुम्हाला हे वाचन करायचं आहे, हे पारायण करायचं आहे. आणि तुम्ही हे एकदा वाचन करा आणि अनुभव घ्या, तर तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतील, खूप साऱ्या संकटातनं माऊली तुम्हाला बाहेर काढतील. तर हे तुम्ही जेव्हा करशाल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल. सांगून तुम्हाला अनुभव येणार नाही आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट मनापासून करशाल, मनावरती घेशाल, तेव्हाच तुम्हाला त्या सेवेतलं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर सेवा तर ती काही अवघड नाही आहे, सोपी आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही याचं वाचन करू शकता. तुमच्याकडे जास्त वेळ नाही तर तुम्ही स्वामीचरित्र वाचलं तरीही चालतं. आणि थोडासा तुमच्याकडे वेळ जास्त आहे तर तुम्ही गुरुचरित्र त्याचं पारायण केलं 7 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं तुम्ही केलं तरीही चालतं, किंवा 11 दिवसाचं केलं तरीही चालतं. पण 11 दिवसाचं तुम्ही करावं, स्वामींना प्रसन्न करावं, त्यांचं ते तुम्ही सेवा तुमच्याकडनं माऊली करून घेणार आहे. आणि तुम्ही ते आवडीने त्यांची सेवा करा, तर माऊलीही आवडीने तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतील, तुमचे सगळे दुःखांचं निवारण माऊली करतील. तर बऱ्याचशा जणांचा प्रश्न असतो की आम्ही एवढं करतो तरीही स्वामी आम्हाला पावत नाही, आमच्यावरती संकट येतच राहतं, संकट कमी होत नाही. माझंही असंच होतं, खूप सारे संकट माऊलीने मला दिले होते. मी ते संकट झेलता माझे 12 ते 13 वर्ष गेले. आणि आत्ता एवढे सुखाचे दिवस माझे आलेले आहे की मला कोणाच्या पुढे, मला कोणाच्या दारामध्ये, कोणाच्या पुढे हात पसरावं लागत नाही. असे माऊलीने माझ्या जीवनात बदल घडवलेले आहे. तर असे तुमच्याही जीवनामध्ये घडो, तुम्हीही स्वामी सेवा करो. तुमच्या जीवनातला आनंद कधीही कमी होणार नाही, यासाठी तुम्हाला स्वामी सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि ती तुम्ही करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. तर आणि हे सारामृत तुम्हाला एका दिवसाला तुम्ही एक वाचलं तरीही चालतं, एका दिवसाला 3 अध्यायाचे वाचले याचे तरीही चालतं, किंवा एका दिवसाला तुम्ही पूर्ण हे पुस्तक 21 अध्यायांचं आहे, 21 अध्याय तुम्ही एका दिवसात पूर्ण केले तर चांगलीच गोष्ट आहे. 21 दिवसाचं म्हणजे तुम्ही 21 अध्याय जर वाचले 11 दिवसामध्ये तर तुम्हाला त्याचं लाखपटीने फळ मिळतं. आणि याचं तुम्ही 11 दिवस जर तुम्ही हे गुरुचरित्र पूर्ण हे पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला याचंही लाखपटीने फळ मिळतं. आता ते तुमच्यावरती आहे, तर तुम्ही पूर्ण पुस्तक वाचताय की एक अध्याय वाचताय की 3 अध्याय वाचताय. तर थोड्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा. एकदाच तुम्ही लोड घेऊ नका, कारण जास्त लोड घेतला तर ते आपल्याला आपली सेवा कुठेतरी आपण मनापासून
करत नाही, कुठेतरी घाई गडबडीत आपल्याकडे सेवा घडली जाते. आपलं फक्त आपण ओठांनी ते शब्द बोलतो आणि आपलं मन, आपलं डोकं वेगळीकडेच असते. असं करायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचायला बसाल, हे सारामृत गुरुचरित्र, तेव्हा तुमचं पूर्ण मन, तुमचं डोकं पूर्ण एकाग्र त्या स्वामी सेवेकडेच असलं पाहिजे. स्वामींच्या मूर्तीजवळ, स्वामींच्या फोटो जवळच तुमचं ते पूर्ण तुमचं लक्ष केंद्रित असायला पाहिजे आहे. आणि हे पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवे आणि तुम्ही वाचा जीवनामध्ये. याच्यासारखे तुम्हाला आनंद, सुख आणि फळ हे तुम्हाला अन्य कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे. तर याचं असं फळ आहे की ते फळ जर एकदा मिळालं तर ते कोणीही ते फळ आपल्यापासून हिरावून घेत नाही. आपल्यापासून सुख आपलं कोणीही हिरावून घेत नाही. आणि असं ह्या सारामृताचं आणि गुरुचरित्राचं हे फळ आहे, त्याचं पॉवर आहे, त्याची शक्ती आहे. तर हे वाचन झाल्यानंतर तुम्हाला 11 माळेचा जप करायचा आहे. मान्य आहे, ज्या बाहेर कोणी जॉबला जातं, कोणी घरामध्ये प्रत्येकालाच खूप कामं असतात, त्यांना वेळ भेटत नाही आणि आपण कुठेतरी कंटाळा करतो. तर कंटाळा करायचा नाही. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. तुम्ही मोबाईलमध्ये 1008 स्वामींचं मंत्र आहे, तर तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करता, ज्यावेळेस तुमची कामं करतो, किचनच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तो मोबाईल ठेवून द्या आणि 1 तास लागतो जास्त माणसांना स्वयंपाक करायचा म्हटला तर. ते 1 तासाचं ते आहे. तुम्ही 1000 वेळा तुम्ही तुमचे शब्द तुमच्या मनातनं तुम्ही नाही बोलू शकत, पण तुम्ही 2000 आपलं 100 वेळा म्हणा, 200 वेळा म्हणा, 300 वेळा म्हणा, तुमच्या आपोआप आपल्या होटांना, आपल्या मनाला, आपल्या होटांना ती सवय होते. एकाएकी होत नाही आणि ती सवय, ती स्वामी सेवा तुमच्याकडून घडली जाते. स्वामी तुमच्याकडून ती सेवा घडवून घेतात. आणि तर अशा प्रकारे तुम्ही 11 दिवस जर 1008 वेळा स्वामी जप जर केला तर त्याचं तुम्हाला फळ लगोलग लगेच मिळतं आणि त्या फळाचं तुम्हाला इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये जाणवतं आणि हे सत्य आहे. तर असेही तुम्ही हे 31 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत स्वामींची सेवा करा आणि स्वामींचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर हा आहे आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर मला तुम्ही विचारू शकता. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हे व्हिडिओ छान छान मी तुम्हाला अशीच माहिती सांगेल. तर बघत राहा माझा व्हिडिओ. सर्वांना श्री स्वामी समर्थ.